वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जो हर्षवर्धन असतो तो ऊर्जाला म्हणतो, उत्तर लपवण्यापासून पळवाट चांगली शोधतेस, आधी उत्तर दे. ऊर्जा म्हणते, हे बघा बाबा, आपण या विषयावरती घरामध्ये न बोललेलं चांगलं असेल. हर्षवर्धन म्हणतो, असं समज तू आत्ता कोर्टात आहेस आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आर यू शुअर ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, येस आय एम व्हेरी शुअर ऑन इट. त्याबरोबर मग ऊर्जा ही लगेचच तीर्थाकडे येते आणि तीर्थाला म्हणते, तीर्था अगं तू आता तुला त्रास देणाऱ्या मुलाचा फक्त त्रास सहन करत राहा, तू त्याला काही बोलू नकोस हा, तुला सहन करण्याशिवाय पर्याय नाही आहे गं. त्याबरोबर आता हर्षवर्धन म्हणतो, काय बोलतेस तू हे. आदित्य म्हणतो, ऊर्जा कोण तीर्थाला त्रास देत आहे. त्याबरोबर तीर्था म्हणते, वहिनी अगं. त्यावर ऊर्जा म्हणते, थांब तीर्था, बोलू दे मला. अगं अहो दादा, तिच्या कॉलेजचा एक स्टुडंट आहे, तो तिला त्रास देतो आहे. त्याबरोबर मग आता लगेचच हर्षवर्धन म्हणतो, काय तीर्था हे खरं आहे का. त्यावर तीर्था गप्प असते. तर मग ऊर्जा म्हणते, पण तुला त्रास सहन करावा लागेल तीर्था. त्याबरोबर मग विजया म्हणते, अगं काही काय बोलतेस, तिने का त्रास सहन करायचा. त्याबरोबर हर्षवर्धनसुद्धा म्हणतो, तीर्था काय आहे हे सगळं, तू का सांगितलं नाहीस आम्हाला. त्याबरोबर मग आता तीर्था रडते. तीर्था म्हणत असते, सॉरी दादा, सॉरी बाबा, मला भीती वाटली होती. आधीच आपल्या घरामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, मग त्यामध्ये मी घरी कसं सांगणार होते हे सगळं. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, अगं तीर्था, पण घरी सांगून काही उपयोगही झाला नसता, कारण याबद्दल आपण काही ॲक्शन घेऊच शकत नाही ना. त्याबरोबर आदित्य म्हणतो, अगं अशी कशी ऊर्जा आपण ॲक्शन घेऊ शकत नाही, आपण ॲक्शन घेऊ शकतो ना, तो तिला त्रास देतो आहे म्हटल्यावर. त्यावर मग आता ऊर्जा म्हणते, नाही घेऊ शकत दादा आपण ॲक्शन. आत्ताच आपले सर्वांचेच सिनियर ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार यांनीच सांगितलं आहे, पद्मा 18 वर्षाच्या पुढची आहे, त्यामुळे तिच्यावरती झालेला रेप हा ऑफेन्सिव्ह अटॅकमध्ये येतो आणि त्यामुळे काही होऊ शकत नाही. मग आपल्या तीर्थाला तर तो मुलगा फक्त फोनवरती त्रास देतो आहे, फोनवरती तिला बोलतो आहे, मग तीर्थाला तरी काय आपण करू शकतो ना. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, काय बोलतेस तू, तुला तरी कळतं आहे का. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, हो मला अगदी व्यवस्थित कळतं आहे, त्या मुलाला आपण शिक्षा नाही मिळवून देऊ शकत. हर्षवर्धन म्हणतो, तू माझ्या मुलीची आणि त्या चाळीत राहणाऱ्या मुलीची तुलना करतेस का. तर इकडे आता ऊर्जा म्हणत असते, सॉरी तीर्था, तुला त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नाही. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे विजया म्हणते, का त्रास सहन करेल आमची मुलगी, आमच्या मुलीला आम्ही न्याय मिळवून देऊ. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, काय म्हणालात तुम्ही, आमच्या मुलीला आम्ही न्याय मिळवून देऊ, बरोबर ना. मग हाच विचार तुम्ही पद्माच्या बाबतीत का नाही करत आहात. पद्मासुद्धा कोणाची तरी मुलगी आहे ना, पद्मासुद्धा एक मुलगी आहे ना, का ती फक्त चाळीत राहते, ती गरीब आहे, तिच्याकडे तुमच्यासारखे हे असे सगळे मोठे मोठे वकील नाही आहेत, म्हणून तिने अन्याय सहन करायचा. आणि तीर्था ही या राजमहलात राहते, म्हणून तीर्थासाठी एक न्याय आणि पद्मासाठी दुसरा. पण असं नाही होऊ शकत, समजलं तुम्हाला. न्याय हा सगळ्यांसाठी समान असतो आणि तो सगळ्यांना समानच मिळायला हवा. जे तीर्थाच्या बाबतीत घडलं तेही चुकीचंच आहे, पण जे पद्माच्या बाबतीत घडलं तेही चुकीचं आहे. जसा तीर्थाचा विचार तुम्ही सगळ्यांनी करताय, तसाच पद्माचाही करायला हवा. तीर्थाला न्याय मिळवून देण्यासाठी जसे तुम्ही सगळे झगडलात, तसेच पद्माला न्याय मिळण्यासाठी सुद्धा आपण झगडायला हवंच ना. तीर्था हे बघ, सॉरी, मला तुला असं बोलायचं नव्हतं, पण बोलावं लागलं. लक्षात ठेवा, काहीही झालं तरी ह्या केसची आउट ऑफ द सेटलमेंट होणार नाही आहे, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, कळलं ना. त्याबरोबर आता ऊर्जाने हे असं म्हटल्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, माझ्या मुलीची आणि त्या मुलीची तू तुलना करायची हिंमतच कशी केलीस. त्याबरोबर मग आता लगेचच विजया ही म्हणते की बरोबर बोलतायत हे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, माझ्या मुलीची अब्रू. त्यावर ऊर्जा त्याला तिथेच थांबवते आणि म्हणते, काय म्हणालात, तुमच्या मुलीची अब्रू. हां, म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलीची जशी काळजी आहे तशीच तीही मुलगीच आहे ना, तिलाही शीन आहेच ना. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन म्हणतो, तिला फक्त पैशांची गरज आहे, गरज, समजलं, फक्त पैशांची गरज, आणि तिची ती गरज मी पूर्ण करू शकतो. एक आकडा सांग फक्त तू, तेवढे पैसे तिला मिळतील, समजलं ना.
हे बघ ऊर्जा, उगाचच्या उगाच तू हा विषय ताणू नकोस. बंटी, तिच्या भावाचं नाव, त्याच्या शिक्षणाचा खर्च, तिचं स्वतःचं लग्न झालेलं नाही आहे त्या लग्नाचा खर्च, गावाला मी तर ऐकलं आहे की तिची एक आजीसुद्धा असते, तिलासुद्धा खर्चासाठी पैसे पाठवायचे असतात, त्या आजीच्या खर्चाचे पैसे. मग हे सगळे पैसे तिला मिळणार कुठून सांग. मग ह्यासाठी तिला काहीतरी सेटलमेंटच करावी लागेल ना. त्यावर आजी ओरडते, हर्षवर्धन. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, काय चुकीचं बोलतो आहे मी? सांगा ना आईसाहेब, या मुलीला आहे ना गोष्टी व्यवस्थित कळतच नाही आहेत, त्यामुळे हिला मला व्यवस्थित समजावून सांगावं लागतं आहे. कळलं का तुम्हाला? मलासुद्धा हिला हे सगळं सांगताना काही आवडत नाही आहे, पण काय करू, पर्याय नाही आहे ना माझ्याकडे, म्हणून हिला हे सगळं मी समजावतो. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते की तुम्हाला एवढं सोपं वाटतं का आउट ऑफ दी सेटलमेंट करणं? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, पर्याय आहे का त्या मुलीकडे, पर्याय आहे का? त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, गेल्या वेळी तुम्ही प्रयत्न केला होतात तेव्हा काय झालं? नाही केली ना तिने आउट ऑफ दी सेटलमेंट. हवं असेल तर पुन्हा एकदा प्रयत्न करून बघा. त्याबरोबर आता इकडे मग सगळ्यांनाच हर्षवर्धनच्या बोलण्याचा राग येत असतो. कोणालाही हर्षवर्धन जे बोलत असतो ते सगळं पटत नसतं. तर इकडे आता ऊर्जा म्हणत असते की तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का? तर दिव्या ही हे सगळं काही बघून हसत असते. दिव्याला हे सगळं बघून मज्जा वाटत असते. तर ऊर्जा म्हणत असते, खरंच तुमच्यासारखा माणूस आहे ना मी आजपर्यंत ह्या जगामध्ये पाहिलेलाच नाही आहे. अहो असं कसं बोलता तुम्ही? तुम्हाला कसं काहीच वाटत नाही हो? त्याबरोबर मग आता हर्षवर्धन म्हणतो, मला केस जिंकायची आहे बास, मला एवढंच माहिती आहे. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, तुम्हाला नक्की भीती वाटते आहे कसली? त्यावर दिव्या म्हणते, तुम्ही केस हराल याची आणि तुमची सून जिंकेल याची का बाबा? त्याबरोबर आता सगळेच जण दिव्याकडे बघायला लागतात. आता दिव्या ही लगेचच घाबरते आणि म्हणते, सॉरी बाबा, मी चुकूनच बोलले, आणि लगेचच ती आता स्वतःच्या तोंडावरती हात ठेवते. त्याबरोबर इकडे आता जो हर्षवर्धन असतो तो तिच्याकडे बघायला लागतो. तर तोपर्यंत ऊर्जा ही तिकडनं निघून गेलेली असते. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला आदित्य आणि शौर्य हे दोघंजणं तीर्थाकडे आलेले असतात. आता ते तीर्थाला म्हणत असतात की तीर्था, अगं असं काय करतेस? कोण होता तो मुलगा? का सुचवत होता तुला? तू आम्हाला का सांगितलं नाहीस या सर्व गोष्टी? त्यावर तीर्था म्हणत असते, दादा, अरे मला त्याने एका प्रोजेक्टमध्ये हेल्प केली होती, तेव्हाच आमचे नंबर एक्सचेंज झाले होते आणि तेव्हापासून तो मला खूप जास्त त्रास देतो आहे रे. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, बरं ठीक आहे, आम्हाला सांग, तो मुलगा तुझ्या कॉलेजमध्ये आहे का तीर्था? हां. त्याबरोबर तीर्था म्हणत असते, नाही दादा, कॉलेजमध्ये नाही आहे, एक स्टुडंट आहे. त्याबरोबर शौर्य म्हणतो, अच्छा एक स्टुडंट, तुला कुठे भेटला तो? त्याबरोबर ती सांगते, एका सेमिनारमध्ये भेटला होता, तेव्हापासून त्रास देतो आहे मला. आदित्य म्हणतो, काय बोलतो तो तुला फोनवर? कसं बोलतो? त्याबरोबर ती म्हणते, दादा अरे खूप वाईट आणि खूप घाण बोलतो. तू खूप सुंदर दिसतेस, तू खूप भारी आहेस, ड्रीम गर्ल आहेस, मला इथे येऊन भेट, मला तिथे येऊन भेट, आणि न जाणं आणखीन काही बोलतो रे दादा तो. मला खूप कंटाळा आला आहे रे दादा त्याचा, मला भीती वाटते आहे त्याची. मी त्याला कितीतरी वेळा सांगितलं की मी माझ्या डॅडना सांगेन, पण तो गप्पच नाही बसत आहे दादा. त्याबरोबर शौर्य म्हणतो, बरं शांत हो तीर्था. इतक्यात पुन्हा त्याच मुलाचा अननोन नंबरवरून फोन येतो. तीर्था म्हणते, दादा पुन्हा त्याचाच फोन आहे रे, मी नाही उचलणार आहे हा फोन. शौर्य म्हणतो, तीर्था अगं असं कसं करतेस तू? फोन तर उचलायला लागेल ना, फोन उचल, बघ बरं कोणाचा फोन आहे कमीत कमी. त्याबरोबर तीर्था फोन उचलून कन्फर्म करते की त्याच मुलाचं आहे. मग शौर्य तीर्थाच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि फोनवरती बोलतो, ए शाण्या, कोण समजतोस स्वतःला, आणि तुझी हिंमत कशी होते माझ्या बहिणीला फोनवरती त्रास देण्याची? लक्षात ठेव, मी ॲडव्होकेट शौर्य जहागीरदार बोलतोय. जर पुन्हा माझ्या बहिणीला फोन केलास ना तर तू कुठेही यास, पुढच्या 2 तासात तुला शोधून काढेन आणि तुझी हडं सगळी खिळखिळी करून टाकेन, समजलं ना? याद राखायचा, पुन्हा माझ्या बहिणीला त्रास द्यायला कॉल करायचा नाही. हॅलो. पण तोपर्यंत तो फोन कट करून टाकतो. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, बघितलंस, फोन कट करून टाकला त्याने. त्याबरोबर आदित्यदादा तीर्थाला म्हणतो, तीर्था अगं ही अशी मुलं ना 1 नंबरची भित्री असतात, बघितलंस ना, ताबडतोब त्याने फोनच कट करून टाकला. त्याबरोबर मग तीर्था म्हणत असते, दादा बाकी काहीही असू दे, पण माझी इच्छा आहे की ऊर्जा वहिनीनेच ही केस जिंकायला हवी. दादा अरे तो विक्रांत खरोखरच चांगला मुलगा नाही आहे, खरंच पद्मालाच न्याय मिळायला हवा दादा, आणि त्या विक्रांत शिर्केला शिक्षा व्हायला हवी. त्याबरोबर मग शौर्य आता तिला सांगतो, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे, आपल्या मनाप्रमाणेच होणार आहे. आणि
न्याय पद्माला नक्की मिळणार. काळजी करू नकोस, निवांत राहा. त्यावर ती म्हणते, दादा खरंच त्या विक्रांतला शिक्षा झाल्याशिवाय मलाही बरं नाही रे वाटणार. तो नीच आहे, एक नंबरचा नीच, नालायक आहे तो. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, काळजी नको करू, होईल सगळं आपल्या मनासारखंच होईल. त्याबरोबर ती म्हणत असते, थँक्यू दादा. त्यानंतर मग शौर्य हा तिला जवळ घेतो आणि म्हणत असतो की ऊर्जा पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे यावेळी. त्यानंतर मग आता दोघंही भाऊ आता तिला धीर देत असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे हर्षवर्धन हा त्याचं काम करत बसलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी आता विजया आलेली असते. आता विजया तिकडे येते आणि म्हणत असते की अहो मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, डोंट वरी विजया, काळजी करायची तुला काहीही गरज नाही आहे, ही केस मीच जिंकणार आहे. त्याबरोबर मग लगेचच विजया म्हणते, अहो पण मी केसबद्दल तुमच्याशी डिस्कस करायला आलेलेच नाही आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, मग कशाबद्दल बोलायचं आहे तुला विजया? त्यावर विजया म्हणत असते, आज घरी अर्पिता आली होती. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, अर्पिता कशासाठी? त्यावर मग विजया सांगू लागते, अहो ती खरोखर खूप विचित्र आणि खूपच वेड्यासारखी वागत होती हो. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, वेड्यासारखी वागत होती म्हणजे नेमकं काय केलं आहे तिने? त्याबरोबर मग विजया सांगू लागते, अहो ती घरी आली होती मंगळसूत्राचे डिझाईन्स घेऊन, मंगळसूत्र घालून दाखवत होती, कुठलं छान दिसतंय काय असं विचारत होती. अहो ती खरोखर खूप विचित्र वागत होती हो. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, अगं पण हे सगळं ती का करत होती? शौर्याचं? त्यावर ती म्हणते, हो तेच तर, शौर्याचं लग्न झालं आहे ही गोष्टच त्या अर्पिताच्या लक्षात नाही आहे. म्हणून मग मी अर्पिता निघून गेल्याच्या नंतर सुवर्णाताईंना कॉल केला. तर सुवर्णाताई असं म्हणत होत्या की अर्पिता शौर्याचं लग्न झाल्यापासून असं वागायला लागली, तिला खूप मोठा मानसिक धक्का बसलेला आहे आणि म्हणूनच ती हे सगळं काही करते. अहो हे सगळं ऐकल्यावर मला खरंच खूप धक्का बसला. तुम्ही काहीही करा पण त्या मुलीला पुढच्या 10 दिवसात आपल्या घरातनं एकदाच बाहेर काढा, कारण शौर्याचं आणि अर्पिताचं लग्न होणं खूप गरजेचं आहे. अर्पिताच्या हेल्थसाठी हे महत्त्वाचं आहे. नाहीतर मला सुवर्णाताई सांगत होत्या की खरोखर अर्पिताच्या डोक्यावर परिणाम होईल, अर्पिता वेडी वगैरे होईल. आणि आता सध्यासुद्धा तिला इंजेक्शन सुरू आहेत डॉक्टरांचे, ट्रीटमेंट घेते ती. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया तू खूप जास्त विचार करतेस आणि मुळात तुम्हा बायकांना ना सवयच असते एखादी गोष्ट थोडीशी छोटी घडली की उगाचच्या उगाच ती वरताड सांगायची. त्यामुळे उगाच तू सुद्धा मला काहीही सांगू नकोस, समजलं ना? आणि आणखीन एक गोष्ट विजया, शौर्याचं आणि अर्पिताचं लग्न होणार नाही आहे, समजलं? त्याबरोबर मग विजया म्हणते, अहो पण हे लग्न तर तुम्हीच. हर्षवर्धन म्हणतो, माहिती आहे मला, हे लग्न मीच ठरवलं होतं ते, पण आता हे लग्न होणार नाही आहे विजया, कळतं आहे का? त्यावर विजया म्हणते, अहो पण हे लग्न नाही झालं तर खरोखर अर्पिता वेडी होईल. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, हो पण मग त्याचा माझ्या घरावरती मी का परिणाम होऊन देऊ? हे बघ विजया, माझं घर काही मनोरुग्ण बरं करण्याचं अस्पताल नाही आहे, त्यामुळे मी माझ्या घरामध्ये हे सगळं सहन नाहीच करणार आहे. उगाचच्या उगाच आता मला काहीही सांगू नकोस. त्याबरोबर विजया म्हणत असते, म्हणजे तुम्ही हे लग्न मोडणार? त्याबरोबर लगेचच हर्षवर्धन म्हणतो, हो मी हे लग्न मोडणार. कारण काय आहे ना विजया, काहीही झालं तरी मला माझ्या मुलाचं वाटोळं नाही होऊ द्यायचं. त्या विक्रांतचं लग्न जेव्हा मी तीर्थाबरोबर करून द्यायचं नाही हे ठरवलं होतं, तेव्हाच मी हेही ठरवलं होतं की मी त्या अर्पिताचं सुद्धा शौर्याबरोबर लग्न नाही होऊ देणार. जर अर्पिता आणि शौर्याचं लग्न झालं तर मग तीर्थ आणि विक्रांतशी आपण नाही असं वागू शकत. विक्रांतबरोबर आपल्याला सगळे संबंध नाही संपवता येणार. त्यामुळे शौर्याचं आणि अर्पिताचं लग्नसुद्धा नाही करायचं. उगाचच तू त्यांच्या लग्नाची स्वप्न वगैरे पाहू नकोस. त्यावर विजया म्हणते, अहो पण. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, विजया ऐकून घे, एकंदरीत संपूर्ण शिर्के कुटुंबच विचित्र आहे, त्यामुळे हे लग्न वगैरे नकोच, त्यांच्यापासून आपण लांब राहिलेलंच बरं. मुलगी आजारी काय पडते, मुलगा ह्या असल्या केसमध्ये काय अडकतो, हे सगळं नको म्हणून सांगतोय. त्याबरोबर मग आता विजया गप्प बसते. दुसऱ्या दिवशी कोर्टात हिअरिंग सुरू झालेली असते. जज साहेबा ऊर्जाला सांगतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे तुम्ही तुमच्या पुढच्या कारवाईला सुरुवात करू शकता. त्यावर ऊर्जा म्हणत असते, तर काल मी कोर्टाकडे परमिशन मागितली होती, मला विक्रांत शिर्केला काही प्रश्न विचारायचे होते, त्याचं क्रॉस एक्झामिनेशन करायचं होतं त्यासाठी, पण त्याआधी मला आज
पद्माला काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यामुळे मी तिला पहिले बोलवण्याची परवानगी मागते. ऊर्जाला परमिशन दिली जाते. मग ऊर्जा पद्माला बोलावते आणि पद्माला सांगत असते, पद्मा, आता यापुढे मी तुला जे प्रश्न विचारेन त्याने तुला त्रासही होऊ शकतो, पण प्लीज कितीही त्रास झाला, कितीही काही वाटलं तरीही सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी खरी खरी दे आणि स्पष्ट दे. पद्मा, मला सांग, त्या दिवशी तू मला सांगितलंस की तू विक्रांतने तुला खोलीत बोलवल्यावर खोलीत गेलीस. त्या बंद खोलीआड काय काय घडलं ते सगळं आज तुला कोर्टाला सांगावं लागेल. पद्मा, कोर्टासमोर बोल. पद्मा घाबरलेली असते. ऊर्जा तिला नजरेने धीर देते. मग पद्मा सांगू लागते, विक्रांतने माझ्याकडे बर्फ मागितला होता. मी बर्फ घेऊन त्या बंद खोलीकडे निघाले. खोलीत बर्फ देऊन मी ताबडतोब बाहेर येत होते. विक्रांतने खोलीचा दरवाजा बंद केला आणि मग त्याने त्यावर मग ऊर्जा म्हणू लागते, पद्मा सांग. मग त्याबरोबर ती म्हणत असते, मग त्याने माझ्याबरोबर सलगी करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला माझ्यापासून दूर झिडकारण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण तो माझ्यापासून दूर जातच नव्हता. मी खूप प्रयत्न करत होते, पण मला नाही जमलं. शेवटी त्याला जे हवं होतं तेच त्याने केलं आणि नंतर त्याने माझा गळाही दाबण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, ज्यात ही फक्त एक ऑफेन्सिव्हची केस होती, पण आज याच्यामध्ये यांनी गळा दाबला असं सुद्धा ॲड केलेलं आहे. प्रत्येक वेळी मला कळत नाही की यांचा कबुली जबाब बदलतो कसा. प्रत्येक वेळी कसं काय हे वेगळं स्टेटमेंट मांडतात. त्याबरोबर मग आता ज्या जजसाहेब असतात त्या हर्षवर्धनला म्हणतात, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही आधी थांबा, नंतर तुम्हाला आर्ग्यू करण्याची संधी मिळणारच आहे, मध्ये डिस्टर्ब करू नका. ऊर्जा म्हणते, पुढे काय झालं पद्मा, सगळं सांग. मग कोर्टात ती सांगते की त्याने माझा गळा दाबला, पण तिकडे कसा बसा मी त्याला अडवला, धक्का दिला आणि तिकडनं मी पळ काढला. त्यानंतर मग आता ऊर्जा म्हणते, तर माझ्या अशिलाचा खून करण्याचा सुद्धा या विक्रांतने प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही विचारू शकता, असं म्हणत मग ऊर्जा बसते. हर्षवर्धन पुढे येतो आणि मग तो पद्माला विचारतो, पद्मा, बंटी कसा आहे. आता अचानक बंटीबद्दल विचारल्यावर सगळेच शॉक होतात. पद्मा म्हणते, तुम्ही अचानक का विचारताय. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, अगं तूच म्हणालीस ना की ह्या विक्रांतने तुझा गळा दाबला म्हणून. मग विक्रांतने गळा दाबल्यानंतर काय झालं पुढे बंटीचं. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणत असते, काय विचारतायत हे सगळं बाबा हिला. तर पद्मा म्हणते, ठीक आहे. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, जेव्हा त्याने तुझा गळा दाबला विक्रांतने, तेव्हा तुझ्या नजरेसमोर पहिला चेहरा आला असेल ना बंटीचा. तुला काळजी वाटली असेल त्याचं काय होईल, कसं होईल, हे सगळं वाटलं असेल ना. त्यावर पद्मा म्हणते, होय वाटलं ना. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणत असतो, तर मिलॉर्ड, ही मुलगी सरळ सरळ खोटं बोलते. बरं, पुढे आता मी हिला आणखीन प्रश्न विचारतो. पद्मा, मला सांग, नेमकं याने तुझ्याबरोबर काय केलं. तुझा गळा दाबला हे कळलं, पण कुठे दाबला. त्यावर ती म्हणते, त्याच खोलीत. हर्षवर्धन म्हणतो, खोलीत ते कळलं गं, कुठे दाबला. तुला भिंतीला टेकवली आणि दाबला, तुला जमिनीवर पाडून दाबला, कसा गळा दाबला याने तुझा. त्याबरोबर मग पद्मा त्या प्रश्नांची उत्तरं देत असते. हर्षवर्धन तिला म्हणत असतो, तू झटपट कशी काय केलीस, तू कसं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलास. मग पद्मा तेही सगळं सांगतो. मग हर्षवर्धन म्हणतो, तुझा गळा कोणी दाबला ते आठवतं आहे का. पद्मा म्हणते, हो, या विक्रांतने. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, पण मग ह्या सर्व गोष्टी तू तुझ्या स्टेटमेंटमध्ये पहिल्याच का सांगितल्या नव्हत्यास, आत्ता का सांगितल्यास. त्याबरोबर पद्मा म्हणते, तेव्हा मी घाबरले होते, चुकून विसरले असेल सांगायला, पण आता मी जे सांगते ते सगळं खरं सांगते, खरंच. त्याबरोबर आता मग हर्षवर्धन म्हणतो, विसरलीस, एवढी महत्त्वाची घटना तू कोर्टाला सांगायची विसरलीस पद्मा, हाव इट पॉसिबल. त्याबरोबर मग आता पुढे पद्मा ही म्हणत असते, मी घाबरले होते त्याच्यामुळे मी विसरले असेल, मी खरं बोलते पण. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, खोटं, साफ खोटं बोलते ही मुलगी जजसाहेब, कळतं आहे का तुम्हाला, खोटं. त्याबरोबर मग आता लगेचच पद्मा म्हणते, मी खोटं बोलत नाही आहे, मी खरं बोलते, खरंच सांगितलं आहे मी सगळं. त्यानंतर मग ऊर्जा आता आलेली असते विक्रांतला क्रॉस एक्झामिन करण्यासाठी आणि तेव्हा ती विक्रांतला म्हणते, विक्रांत, पद्माचं असं म्हणणं आहे की तू तिचा गळा ओढणीने दाबलास आणि तिला खाली पडलंस आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलास, तू घाबरलास आणि म्हणून तू हे सगळं केलंस का. त्यावर विक्रांत लगेच पटकन रागात बोलून जातो, ए गप, मी कोणालाही घाबरत नाही. विक्रांत शिर्के कोणाला घाबरत नाही आणि त्याला कोणाला घाबरण्याची गरजही नाही. मी तिचा गळा हाताने दाबला, तिला जमिनीवरती पाडलं आणि तिचा गळा दाबला. खरं तर त्या दिवशी दारूच्या नशेत होतो ना, म्हणून मी हिच्यासारख्या पोरीला हात तरी लावला, नाहीतर हिची लायकी नाही आहे की हिला मी हात लावू.
त्याबरोबर आता हर्षवर्धनचं मात्र सगळं भिंग फुटतं आणि आता हर्षवर्धन केस हारल्यातच जमा होतो. त्याबरोबर ऊर्जा म्हणते दॅट्स ऑल मिलॉर्ड. त्याबरोबर आता मात्र हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. आता तुम्हाला काय वाटतं, केस नक्की कोण जिंकणार, ऊर्जा की हर्षवर्धन? हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत चॅनल बरोबर जोडलेले राहा.